नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्ही नेहमी मला बघत असाल की मी काहीतरी ट्रॅव्हल व्हिडिओज करत असते किंवा बाईक मेंटेनन्सच्या व्हिडिओ करत असते। त्यावर तुमचं कोणाला कमेंट येतच की ताई तुम्ही राईडला जाता की नाही। तर मी आज तुम्हाला घेऊन चालले माझ्यासोबतच्या राईडला। तर ही राईड असणार आहे आपली खोपोली टू नाशिक। नाशिक म्हणजे माझं गाव। तर म्हटलं तुम्हालाही माझ्यासोबत गावाला गणपतीच्या सुट्ट्यांना घेऊन जावं। माझ्या घरचे सर्वजण गावाला गेलेले आहेत आणि मी फक्त माझ्या कामानिमित्त मागे थांबलेली। तर आज मी म्हणते की सोलो राईडच करावा आणि त्याच्यामध्ये मला जे एक्सपिरियन्स होता आणि गावाला पोहोचल्यानंतर आपण काय काय बघणार आहे, जसं की गणपती, तिथे असलेली शेती आणि खास करून फुलांची शेती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की मला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा विविध आणि इंटरेस्टिंग गोष्टी कळतील माझ्या व्हिडिओमधून। वर्षभर काम करून थकल्यानंतर गणपतीच्या सुट्ट्या येताच ओढ लागते, ती म्हणजे गावची। तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण चाललो आहोत माझ्या गावाला, म्हणजेच नाशिक जवळ असणाऱ्या सिन्नरला। तर या राईडसाठी मी मार्ग निवडला आहे तो म्हणजे लोणावळा, चाकण, आळेफाटा आणि संगमनेर। लोणावळा क्रॉस करूपर्यंत पाऊस पडतच होता, पण जसं वर्सोली टोलनाका पार केला हळूहळू पाऊस कमी होऊन एकदम क्लिअर वातावरण पाहायला मिळालं। लोणावळ्यातून 28 किलोमीटर अंतर पार केल्यावर डावीकडे वळताच मी लागली चाकणच्या रस्त्याला। चाकणमधील रस्त्यांची अवस्था पाहून असं वाटत होतं की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता। त्यात हे MIDCचं ट्रॅफिक म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखंच। MIDCचा रस्ता असल्यामुळे चाकणच्या बाहेर निघायला बराच वेळ लागला। चाकण सोडल्यावरती एकदा काय ते मला मोकळा रस्ता पाहायला मिळाला। सकाळचं वातावरण, हलकीशी थंडी आणि समोर लांबवर दिसणारा रस्ता। खरंच बाईक चालवताना एक वेगळीच मजा असते। चाकण मागे सोडलं आणि आता हळूहळू ग्रामीण भागात प्रवेश करतोय। डावीकडे उजवीकडे हिरवीगार शेती, छोटे छोटे गाव आणि रस्त्याच्या कडेला दिसणारी ही झाडं। प्रवासात असं दृश्य मिळालं की थकवा कुठल्या कुठे पळून जातो। हा रस्ता सरळसोट असला तरी मध्ये मध्ये डोंगराळ वळणे येतात, जी बाईक रायडर्ससाठी खरंच भन्नाट अनुभव देतात। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत चंदनपुरी घाट, म्हणजेच निसर्गाची ही अप्रतिम भेटच। वरून घेतलेले हे दृश्य म्हणजे जणू हिरव्यागार गालिच्यावर पसरलेली वळणावळणाची रेशीम वाटच। आणि वरून पाहिलं की निसर्गाची ही कलाकृती मन मोहून टाकते। मी येऊन पोचली आहे दोडी या छोट्याशा गावाजवळ। इथून आता आपल्याला हायवे सोडून आत वळायचं आहे। आता आपण आलोय खऱ्या गावाकडच्या रस्त्यांवर। समोर दिसतोय खडकाळ मातीचा रस्ता, दोन्ही बाजूला हिरवगार शेत आणि मध्ये मध्ये दिसणारी गावं। अशा वाटांवर चालताना एक वेगळाच अनुभव मिळतो, वेगाचा नाही तर जवळीकीचा। गर्दी नाही, हॉर्न नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज, झाडांची सळसळ आणि शेतातील काम करणाऱ्या माणसांची चळवळ। गावाकडच्या या छोट्या पायवाटा मला उन्हाळ्यातली धुळकट वाट, पावसाळ्यातली चिखलमय वाट आणि हिवाळ्यातली गार हवा या सर्व लहानपणीच्या आठवणींना उजाळा देतात। या रस्त्यानेच मी पोहोचतेय माझ्या जन्मगावी, माझ्या मातीच्या कुशीत। कारण शेवटी कितीही मोठं जग पाहिलं तरी मनाला खरं समाधान मिळतं ते गावाच्या उंबरठ्यावरच। तर सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास करून मी फायनली पोहोचले माझ्या घरी। तर आपण आलोय माझ्या घरी, मगाशीच पोहोचलो आपण संध्याकाळी 3:30-4 वाजता। तर आता मी तुम्हाला माझ्या घराची छोटीशी व्हिजिट दाखवते। तर इथे गणपतीचं डेकोरेशन आहे, हे बघा। हे जो आमचा घरचा गणपती आहे, आम्ही नाशिकला आहोत पण आम्ही मूर्ती पेणवरून घेऊन गेलेलो आहोत। तर हा आमचा आहे बाळ गणेश। तर हे माझे फॅमिली मेंबर्स आहेत, माझे पप्पा आहेत, माझी आजी, माझी काकी आणि माझी मम्मी। ती मागे पेरू खाते ती माझी मम्मी आहे। आणि तुम्हाला मी माझे भावंड दाखवते।
तर ही अक्षदा आहे माझी बहीण, ही इंजिनियर आहे. हा माझा भाऊ आहे, हा आता शिकतोय. आणि हा माझा भाऊ अंकुश, इथे गावालाच असतो, तो शेती करतो. आणि हे चायना जे फ्लावर्स असतात, ब्रॉकली आणि लेटूस, त्याची शेती करतात. तर मी तुम्हाला नंतर नक्की दाखवते यांचं कसं शेती असतं त्याबद्दल. तर चला सुरू करूयात आपण व्हिडिओला, ज्यामध्ये मी तुम्हाला आमची मक्याची शेती दाखवणार आहे. त्याच्यामध्ये बेबी कॉर्न्स आणि जे स्वीट कॉर्न असतात ते कसे उगवले जातात त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. हे आहेत कांद्याचं पीक आहे, ज्याच्यामुळे फक्त आता बिया टाकलेल्या आहेत आणि एकदम रॅन्डमली ते झाडं येतात. आणि नंतर ही झाडं जेव्हा आपण काढतो त्यानंतर त्यांना एका रेषेमध्ये बरोबर त्याच्या सिक्वेन्समध्ये लावलं जातं. आता तुम्हाला इथे दिसत असेल, ही जी हिरवाई आहे ही मेथीची भाजी नाही आहे, ह्याला घास म्हणतात. म्हणजे हे जे बकरी वगैरे असतात त्यांना आपण दिलं तर त्यांचा चारा आहे हा. तर जेव्हा शेती थोडी पडून असते तर मग गावच्या गावामध्ये मॅनेजमेंट व्हावं बकऱ्यांचं, प्राण्यांचं खाण्याचं, त्यासाठी ही भाजी आणि ही घास लावली जाते. असे मोठे ही बाईचं लक्षच नाही. तर मित्रांनो, आता आपण इथे शेतीमध्ये उभा आहोत. हे मक्याचं पीक आहे. तर मी ह्यांना आता काही प्रश्न विचारणार आहे जे ॲक्च्युली मला थोडे त्याचं नॉलेज आहे, तर ते आपल्याला पूर्ण माहिती देतील. तर अंकु, हे जे शेत आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती आहे. किती दिवसाचं पीक असतं, किती आणि कशासाठी कधी वापरलं जातं, बेबी कॉर्न्स काय असतं किंवा स्वीट कॉर्न्स, आणि नंतर म्हणजे एकदम मोठे होतात त्या मक्यांचं काय करतो, आणि उरलेली जी शेती असते हिरवी पानं असतं त्याचं आपण शेवटी काय करतो? हे पीक असतं 3 महिन्याचं. 3 महिने याच्यामध्ये बी टाकलेलं असतं. हे 3 महिन्यानंतर याचं बी पण भरपूर महाग असतं आणि याची विक्री पण चांगल्या प्रकारे होत असते. याचे 3 महिने आले की याची विक्रीला येतात. जाग्यावर खरेदी होती. हे बाहेर माल जातो हा, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या बाहेर जातो हा पूर्णपणे माल. आणि त्यानंतर याचा वापर असा होतो की जी मक्का आहे, कणीस आहे, हे कणीसाचा वापर आपण मक्का भाजून खाऊ शकतो किंवा आयुर्वेदिक प्रकारे हा शुगरसाठी चांगलेला आहे. आणि शुगर व्यवस्थित राहतं, रक्त पातळी व्यवस्थित राहते, याचा भरपूर प्रमाणात फायदा आहे. जे बेबी कॉर्न असतं एकदम छोटे छोटे, जे आपल्याला मार्केटमध्ये आपण बघतो, जे हॉटेल्समध्ये आपण यूज करतो, ते इथे म्हणजे एकदम लहान असताना त्यांना तोडून काढलं जातं की ते पण देतो का? नाही, त्याचं बी वेगळं असतं. ते बी वेगळं असतं. ते पण 3 महिन्याचंच असतं, पण त्याचं बी वेगळं असतं आणि तो मका दोन्ही वेगवेगळे असतात. आणि मग हे भाजून खाणारा मका, हे भाजून खाणारा मका खातो, भाजून खातो. या आयुर्वेदिक प्रकारे हा मक्का भारी. आणि याच्यानंतर ही मक्का खुडणी म्हणजे व्यापाऱ्यांनी नेल्यानंतर याचा हे जे चारा आहे हा जनावरांसाठी खूप उपयोगी पडतो. आम्ही खास तर हे जनावरांसाठी चांगल्या प्रकारे करतो. आणि याचा फायदा असा आहे की हे जनावरांचं स्टॉक करू शकतो. या चाऱ्याचा आम्ही 3 महिने हा या जनावरांचा स्टॉक करू शकतो. जेवढं आपल्याला वाटतं त्या प्रमाणात आपण जनावराला टाकू शकतो. आणि जनावरांचं याप्रती दूध पण चांगलं उत्पन्न देतं. आणि बरेचसे फायदे आहे आम्हाला या मक्कापासून. या अशी मक्का झाल्यावरच आम्ही काढतो हिला. ही प्युअर मक्का असते आणि इझिली खायला पण चांगली आहे. हा, इझिली डायरेक्ट खाऊ शकता, चुलीवरती किंवा गॅसवरती दोन्ही पण ठिकाणी भाजू शकता. ह्याला भाजायची पण गरज नाहीये. गोड असते ही खायला. स्वीट कॉर्न म्हणजे स्वीट कॉर्नच आहे. ही अमेरिकेचं प्रोडक्ट आहे. ह्याला स्वीट कॉर्न म्हणतात कारण तो इतका स्वीट आहे. मगाशी मी तुम्हाला माझं रिॲक्शन तुम्ही बघितलं असेल, मी रॅन्डमली मका खाल्ला आणि त्याला लिटरली बिलकुलच शिजवण्याची गरज नाही. तुम्ही त्याला काहीच न करता असा कच्चाही खाऊ शकता. आणि मी मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा सॅलडमध्ये खाल्लेला आहे मका वगैरे, तर ते उकडून आपण त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून खातो. पण ह्या मक्याला बिलकुल पण कसली शिजवण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट त्याला खाऊ शकतो. मगाशी मी ऑलरेडी एक मका संपला, आता हा दुसरा आहे. खूप भारी आहे. तर ही माझी काकी आहे, यांना आम्ही मोठी आई म्हणतो, यांचं नाव आशा आहे. तर ह्यांनी ही पूर्ण ही जे मक्याचं शेत आहे ते पूर्ण ह्यांनीच लावण्यापासून ह्यांनीच उगवलेलं आहे. आणि आता ह्याचं जे म्हणजे मार्केटमध्ये जे जाणार तुम्ही मागे बघा पूर्ण ट्रॅक्टर भरलेला आहे. इथपर्यंत सगळी मेहनत ह्यांनीच घेतलेली आहे. तर पहिलं नांगरलं, नंतर कोंबड खत टाकलं, नंतर रोटर मारलं, नंतर सरी पाडली. रोटर मारणं म्हणजे हार्वेस्टिंग. अच्छा, म्हणजे पूर्ण पाण्याचं लावून घेतलं, वावर असं लेवल केली, असं ढेकळं बिकळं असं. आणि नंतर मग मी सरी पाडली. सरी पाडल्याच्या नंतर आहे ना मग मक्का लावायला सुरुवात केली.
आणि मग मका लावला मका लावल्यावर पाणी भरायचं, नंतर तणनाशक मारलं, युरिया मारला, खत मारलं आणि पाणी भरायचं फक्त. किती दिवसातून किती वेळा भरायला लागतं? समजा 8 दिवसातून 2 वेळेस पाणी भरलं. 8 दिवसातून 2 वेळा. आणि मग त्याच्या पुढे कसं काय? त्याच्या पुढे मग काहीच नाही केलं मी, फक्त ते एक कोमात औषध सोडायचं म्हणून राहतंय असं बारीक, तर ते प्रत्येक झाडाला टाकीत राहिले मी. एकदा पूर्ण अख्ख्या वावरात ते औषध सोडलं. मग एका एकरामध्ये किती बी लागतंय लावायचं असं? याला एका एकरला 2 किलो दिला. 2 किलो. आणि मग आपण या इथे किती लावलंय? इथं 3 किलो लावले, ती 2.5 बिघे ना. अच्छा त्याच्यामुळे माझ्याकडून थोडी दाट पण झाली ती. अच्छा, पण चांगलं दिसतंय ते. आणि असं हे वाढलं, पीक जास्त असेल तर इथे बिबटे वगैरे येते? हा येते. मग मी एकटी पाणी भरते, मी घाबरत नाही. तुम्ही बघितलं का बिबटे? नाही बघितलं. मला दिसला नाही, फक्त साप एकदा दोनदा दिसलाय, तो हल्ली एवढ्या 4-2 दिवसातच दिसलाय. साप का? नाही तर एकटी राहते एवढ्या मोठ्या वावरामध्ये मक्कामध्ये, मला काच भीती वाटली नाही का आतापर्यंत. आता मक्का आम्ही दिली व्यापाऱ्याला, तर किती 7.5 रुपयाला दिली. आता ही बिटी दिली मी, पण याला काय म्हणा असा बाजार नाही भेटला. 7.5 रुपयाला दिली. 8 दिवसापूर्वी याला 10 रुपये 12 रुपये बाजार होते, म्हणा आता 7 रुपयाला 7.5 रुपयाला चालू झाली. मी 7.5 दिली. आता मग हे इथून कुठं जाणार की? आता ही चालली गुजरातला. गुजरातला? आता गाड्या पॅक होती 2. डायरेक्ट गुजरात. तर मित्रांनो, हे माझे नाना आहेत, म्हणजेच काका. तर आम्ही ते गावाला त्यांना नाना म्हणतो. तर ह्यांचं नाव आहे रंगनाथ आव्हाड. तर हे आपल्याला आज थोडी ह्या शेतीविषयी माहिती देतील. तर तुम्ही सांगा ना की हे कशाबद्दल आहे, हे काय आहे, झाडं हे कसले, त्या साईडला झाडं कसले? तर हे ना, हा घास असतो, हा याची कापणी करून जनावरांना टाकावा लागतो खायला. आणि ही मेथीसारखं दिसतंय. नाही, हा घास असतो, पूर्ण घासच आहे. घास. आपण याची कापणी करून आणि किती दिवसात टाकल्यावर उगवतो तो? याला 1 महिना लागतो चालू व्हायला, कापणी करायला. आणि मग बी टाकल्यानंतर नंतर हे असं उरलेलं असेल तर मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक परत फुटतो ना. परत फुटतो. पण हे आता कंटिन्यू त्याचंच जेव्हा काढायचं असेल तेव्हा पुन्हा परत 2 वर्ष चालतं. 2 वर्ष. 2 वर्ष. 2 वर्ष. अच्छा. आणि मग ते गवतीच्या सारखं काय? ते गिन्नी गावात असतं त्याला. हे गिन्नी गावात असतं. याची पण कापणी करावी लागते. बरं. याची पण कापणी केल्यानंतर याची पण पुन्हा वाढ होते. बरं. आणि ह्याचं पुन्हा वाढ म्हणजे? याची आपण आता कापणी केली का परत उंची वाढते. उंची वाढत राहणार. आणि ह्याचा जनावरांना फायदा कसा? आपल्याला जर चारा कमी असला ना, तर हे कापणी करून आपलं कुटी मशीन असतं, दूध वाढतं यानं. असं दूध वाढतं का? दूध वाढतं. अच्छा. म्हणजे मला बाकीचं काय देण्यापेक्षा हे घास आणि हे घास आणि गिनी गवत चालतं जनावरांना, योग्य असतं. असं गिनी गवतापेक्षा तसं घास पण परफेक्ट असतो. हा थोडा हलका अन्न आहे तसं. तर आमच्या आजीने आज भेळ आणली, आमच्या गावची स्पेशल भेळ, संगमनेरची, अकोल्याची. आणि आमच्या गावचा आमच्या हाताने उगवलेला मका. हे आम्ही उकडलेले होते दाणे, म्हणून तेवढं इझिली कट करणं हे होत आहे, कट होत आहे. आणि संभाजी दुसऱ्या दिवशी मी आणि माझी बहीण निघालो मामाच्या गावाला. तर मामाचं गाव आमच्या घरापासून सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, आज आहे गावाकडेचा दुसरा दिवस. आणि आज मी आलेली आहे माझ्या मामाच्या घरी. हे माझ्या मामाचं घर आहे. आणि आजही तुम्हाला मी थोडीशी शेती इथे कशी असते, कोणत्या प्रकारची असते, घाटाच्या साईडला काय काय पिकवलं जातं आणि कोणत्या सीझनला काय असतं. जसं की आता दसरा आहे, तर दसऱ्यासाठी जी फुलं असतात शेवंतीची किंवा झेंडूची फुलं, त्याचं इथे मी तुम्हाला मागे दाखवते. पूर्ण बगीचे आहेत फुलांचे, तर ते तुम्हाला बघायला नक्की आवडेल. त्याच्या पलीकडच्या बाजूला एक आपलं धरण आहे. आणि आपण कालच्या दिवसामध्ये जेवढी सगळी माहिती घेतली त्याच्यापेक्षा नक्कीच आज वेगळं तुम्हाला काहीतरी बघायला भेटेल. मी तुम्हाला आमच्या फॅमिली मेंबरची ओळख करून देते, चला. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे शेतामध्ये, इथे शेवंतीची बाग बघायला. इथे फुलांचं सध्या जास्त सीझन चालू आहे. तर इथे सगळं शेवंतीचे प्लांट्स आहेत. आणि मागे थोडंसं दूरवर आमचं एक शेत आहे, तिथे लावलेले आहेत झेंडूची फुलं. तर तुम्हाला मी ते दाखवते.
आणि ही माझे पूर्ण माझे आजोबा मामी मामा यांनी त्यांना हे पिकवलं घरच्या घरी घरच्या माणसांनीच एक्सपर्ट आहेत ते. त्यांचा खूप वर्षापासून शेतीचा व्यवसाय आहे तर त्यांना ह्याचं जास्त नॉलेज आहे. ही फुलं जर बाजारात घ्यायला गेलं बुकेमध्ये तर ह्याला किती पैसे द्यावे लागतात तुम्हाला माहिती असेल. एक ह्याची दांडी आपल्याला मिळते जवळपास 70-80 रुपयाला आणि ते पूर्ण बाग आहे आपल्यासमोर. तर मित्रांनो ह्या आहेत माझ्या मामी. तर ह्यांनीच हे शेती ही जी बाग आहे ह्यांनीच फुलवलेली आहे. तर हे आपल्याला थोडी माहिती सांगतील की ह्या बागेबद्दल ह्या फुलांच्या विषयी की ही फुलं आता म्हणजे कशी त्यांनी उगवली कशी त्याचं सुरुवात केली आता त्याचं कधीपर्यंत हे पीक घेणार आहे आणि आता त्याचं कसं बाजार चालू आहे हे सगळे आपल्याला सांगतील. सांगा. बरं पहिली शेवंती लावायच्या अगोदर शेतं नांगरून घ्यावं लागत आहे. नांगरली का मग शेणखत टाकून घ्यायचं म्हणजे मग फुलांना चांगली घटक मिळते त्याच्यामधून. आणि त्याच्यानंतर मग बेड पाडून घ्यायचे रोटर मारून. बेड म्हणजे हे ना? हां हे बेड म्हणजे गादी वाफा तयार करून घ्यायचा. गादी वाफा केल्यानंतर त्याच्यात आपण ठिबक सिंचन राहतं ना मग ते नळ्या टाकून घ्यायच्या. त्याच्यानंतर मग हे बेड पाडले ना आपण याच्यावर मल्चिंग पेपर टाकून घ्यायचा. बरं. आणि मल्चिंग पेपर टाकला का आपल्या ज्या अंतराने लावायचे आपले रोपं त्या अंतराने होल पाडून घ्यायची. होल पाडल्यानंतर मग 2 दिवस पाणी सोडायचं नळ्यांना ठिबकला आणि मग ते भिजल्यानंतर मग नंतर रोपं लावायची. रोपं लावायची. मग रोपं लावल्यावर किती दिवसानंतर त्याची वाढ होते आणि मग फुलं कधी येते? रोपं लावल्यानंतर कमीत कमी 3 महिने त्या रोपाला कळायला वेळ लागतो. 3 महिन्यानंतर ती शेवंती चालू होते. हां आता हे कधी आले म्हणजे किती महिन्यापूर्वी लावलं होतं? हे 3 महिन्या म्हणजे जूनमध्ये? जूनमध्ये नाही मे मध्ये लावलं. मे मध्ये लावलं होतं. आणि मग आता किती दिवस आता एकदा काढून झाले ना फुलं? नाही 5 वेळा फुलं 5 वेळा काढून झाले. आता अजून किती वेळा काढू शकतो आपण? अजून जोपर्यंत शेवंतीला अशी खराब होत नाही काळी पडत नाही. काळी पडली का मग झाड काळं पडलं का मग फुल पण काळं पडते ना तोपर्यंत काढतच राहायची. आणि मग जेव्हा सगळं संपून जाईल तेव्हा काढून मग आपण त्याचं काय करतोय शेत म्हणजे जनावरांना देतोय का कसं? नाही जनावर नाही खात याला. मग ह्याचं आपण कुठं फेकायचं आपण जाळ वगैरे लावून देतोय का? उपटून आणि मग असं बाहेर टाकायचं शेताच्या बाहेर. असं. तर आता आपण जेव्हा हे 3 महिन्यामध्ये शेती केली तर तुम्हाला काय अडचणी आल्या का हे करताना किंवा मग कीड पडली किंवा तुम्ही फवारणी केली तुम्हाला कसं म्हणजे मागच्या जेव्हा तुम्ही केलं होतं ह्याच्या आधी कधी तुम्ही केलं होतं ना. मग त्याच्यापेक्षा आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय बदल वाटतोय? आताच्या ह्याच्यामध्ये असं एक शेवंतीचं उत्पादन कमी आहे पण मग किडही पडतीच पाऊस जास्त होता ना यावेळेस त्याच्यामुळे जास्त खत फवारणी जास्त वेळा करावं लागतं. मग काय आपण म्हणजे जर आता पुढच्या वेळेस आपण केलं तर आपण काय बदल करणार आहे शेतीमध्ये? बदल आता निसर्गाच्या पुढं काही चालत नाही ना असं निसर्ग ठीक असं वातावरणानुसार शेतीची पिकं येत राहते ना असं आहे. बरोबर. आता जवळ 5वा 6वा तोडा आहे आमच्यावाला. हा ना. आणि मग आपण बाजारामध्ये कुठे देतो हे? कल्याण मार्केट. कल्याण मार्केटमध्ये हे सगळं डायरेक्ट तिकडे जाते? तिकडंच जाते. आणि मग ह्याच्याऐवजी आपण कोणकोणते अजून म्हणजे जसं आपलं ह्याच्या बाजूलाच आहे पाण्याचं हे ना बाजूला तर असं पाणी जास्त लागतंय का? पाणी जास्त लागते. अच्छा. मग अजून आपण ते लाल झेंडू वगैरे ते का नाही केले मग हे आपण शेवंती का केलं ह्यावेळेस? आता आमच्याकडं करायला माणसं नाही त्याच्यामुळे आम्ही एवढं म्हणजे चालू म्हणजे घरच्या घरीच आपण केलं घरच्या माणसांमध्येच केलं असं. ठीक. अच्छा हां ठीक आहे. सुरू केलंस? हां. आता ह्याचा बाजारभाव काय? आता 5 वेळा काढून झाले म्हणजे आपण प्रत्येक 5 वेळेमध्ये किती वेळा तिकडे किरकोळ काय रेट सुरू आहे आणि इथं आपण बाजारातून किती वेळ देतोय व्यापारीमध्ये किती घेत आहे ह्याचं थोडं सांग. आता पहिल्यांदा आम्ही जेव्हा पहिला तोडा केला ना त्यावेळेस 100 रुपयाने दिला. त्यावेळेस आमच्या किती 9 जाळ्या निघाल्या. 9च्या नंतर त्याच्यानंतर आम्ही एक हप्ताने तोडणी करतो मग त्यावेळेस 14 जाळ्या निघाल्या. त्यावेळेस 140 दिल्या आणि त्याच्यानंतर 35 जाळ्या निघाल्या. 35 जाळ्या 140 दिल्या. हां त्याच्यानंतर परत दुसरा तोडा केला तो 30 जाळ्या निघाल्या. मग तिकडे किरकोळ किती भाव चालू असं मार्केटमध्ये ह्या फुलांचा तरी अंदाजे? 400-500 एवढा चालू. म्हणजे ते व्यापारी डायरेक्ट तिकडे विकल्यानंतर तेवढ्या रेटने असतील तिकडे लोकांना देताना. तर आपण एवढी सगळी शेवंतीच्या फुलाबद्दल माहिती बघितली आणि फुलांचा बाजार कसा असतो ह्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्यांचा आपण खूप खूप धन्यवाद करतो इथे. तर मित्रांनो आपण आता आलो टाहकरी या गावामध्ये. तर ह्या गावामध्ये हे मंदिर आहे आई मातेचं मंदिर आहे. तर इथे आपण आज जाणार आहोत आणि हे बोललं जातं की पांडवांच्या काळामध्ये बांधलेलं मंदिर आहे आणि ह्यातलं कोरीव काम नक्षीकाम तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला बघूयात.
या मंदिराच्या वास्तुकलेबद्दल बोलायचं गेलं तर हे एक हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहे, जी महाराष्ट्रातील प्राचीन काळातील खास शैली असून भक्कम दगडी शिल्पे आणि स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरामध्ये 3 वेगवेगळ्या गाभाऱ्यांसह त्रिमितीय म्हणजेच 3 डायमेन्शनल रचना आहे. एक मुख्य गर्भगृह आणि इतर 2 बाजूंचे गाभारे. मुख्य गर्भगृहामध्ये लाकडाची मूर्ती आहे. 18 हाती महिषासूर मर्दिनी देवी जी सिंहावर बसलेल्या स्वरूपात आहे. तिच्या हातात विविध शस्त्रे आहेत. तर मित्रांनो, आपण आलो आता मामाच्या गावावरून परत इथे जिथे काल आपण मक्याच्या शेतीकडे बघितलेलं, तर त्याच गावात आपण परत आलेलो आहे. आणि ही बघा आमच्या इकडचं गणपतीचं जे असतं ते असं मंडळाचा गणपती असा असतो. आणि हे कवर ह्यासाठी लावून ठेवलेलं आहे कारण इथे लोक सगळी शेतात जातात आणि त्यांना बिलकुलच वेळ नसतो इथे बघण्यासाठी. फक्त सकाळी आणि संध्याकाळी देवासोबत कोण ना कोण असतं. 2-3 तास घालवतात लोक. कोकणासारखं पूर्ण वेळ देता येत नाही इकडच्या लोकांना. त्यांना शेती हा त्यांचा एक मूळ व्यवसाय आहे, त्याच्यावर त्यांना पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे जी आमच्या गावाकडची एकदम म्हणू शकतो मे बी खूप युनिक अशी गोष्ट आहे. ती म्हणजे हे शिल्प. तर हे शिल्प आमचे जे पूर्वज आहेत त्यांच्यावर डिपेंड असं आम्ही ते शिल्प येत्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कोपऱ्यावर असतं. जे म्हणतो आपण प्रत्येक गावाच्या बॉर्डर्सला असलं पाहिजे त्या टाईपचं आहे हे. तर हे जे 2 तुम्हाला शिल्प दिसत असतील तर हे आमचे आजोबा आहेत, त्यांचे आजोबांचे शिल्प आहेत. त्याच्यानंतरची पिढी, मग त्याच्यानंतरची पिढी, आणि हे माझ्या आईबाबांनी लावलेलं हे शेवटचं. मला असं वाटतं अराऊंड 10-12 वर्ष झाली तेव्हा आम्ही खूप छोटं होतं तर आम्ही बघितलं खूप मोठी पूजा होती इथे. त्या पूजेच्या वेळेस इथे खूप मोठा असा पूजा करून एक खड्डा खणला गेलेला. त्याच्यामध्ये खूप लोकांनी ज्यांना जे दान करायचं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये टाकलं. मग पैसे होते खूप काही ते इथे होते आणि मग त्याला कवर करून इथे ह्या मूर्त्या स्थापन केल्या. तर हे इथलं म्हणजे मे बी मी बाहेर कुठेच बघितलेलं नाही, आमच्या गावाकडेच हे तुम्हाला बघायला भेटेल. सो तुम्ही बघू शकता हे कसं म्हणजे त्यावेळेससुद्धा वेगवेगळे लोक कसं बनवत होते हे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओच्या इतक्या एंडपर्यंत आलात. मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे, पण तुम्ही तिथपर्यंत बघताय त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. मला खूप काही गोष्टी तुम्हाला ह्याच्यात सांगायच्या होत्या, ज्याच्यामध्ये माझी छोटीशी राईड, गावाचं कसं असतं, मे बी तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील शेतीविषयी, त्या आम्हाला काय माहिती असतं काय नाही, कसे चॅलेंजेस असतात. म्हटलं तुमच्यावर थोडंसं शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि काय चूक-भूल असेल तर थोडंसं माफ करून टाका. तर चला, जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याचा मी प्रयत्न करेल. थँक्यू. चला पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.